71 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेले. 2 फलंदाज बनायच्या आतमध्ये आल्यात. संतोष कडव आपण पाहताय. दुसऱ्या बाजूने ग्लाबिन. तो षटक खूप महागडं ठरलंय, परंतु त्या धावा इथून वसूल कराव्या लागतील. 5 षटकार 1 चौकार 2 व्हाईट बॉल 36 धावा खर्च केल्या. मार्क गोलंदाज. गोलंदाजचं नाव सांगा. चेतन. चला थोडस स्पीडअप करा, कारण मॅच क्रमांक सध्या 2 आपण पाहतायत. नेक्स्ट मॅच सुपर स्ट्रायकर विपक्ष रॉयल क्रिकेटर बी हा सामना असेल. एकाहत्तर धावांचं लक्ष आहे. पहिल्या चेंडूपासून इथून प्रहार करावा लागेल. चला बेस्ट ऑफ लक. बोथ टीम मॅच लावतोय सुरुवात. 24 बॉल 71 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. पहिला बॉल अगदी सन्मान दिला जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. श्रीगणेश केला जातोय. रॉयल क्रिकेटर ए संघ आपण पाहतायत. एक मोठं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. सुरुवातीपासून चांगली फलंदाजी करावी लागेल. 18च्या सरासरी धाव्यातून उभा कराव्या लागतील. गोलंदाजचा पुढील बॉल. त्या बाजूने ग्लाबिनला चांगले बॅटिंग करावे लागेल, खास करून कारण ग्लाबिनवर हल्ले चढवले गेले. आणि समोर आपण पाहत आहेत तोच फलंदाज चेतन. इथून परिपूर्ण षटकार पाहायला मिळालाय आणि हा येतोय पहिला षटकार या इनिंगचा. 6 धावा. माझी माऊली गो माऊली गो एकवीरा माऊली माझी माऊली गो माऊली गो एकवीरा. थँक्यू. ग्लॅबिनला पलटवार करावा लागेल, कारण ग्लॅबिन बॅटिंग करत गोलंदाजी करत तेव्हा चेतनने हल्ले चढवले होते. इथून प्रतिवार करावा लागेल. वेट अँड वॉच केलं गेलंय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. 1 बाउन्स किक चौकार. पंचांचा सिग्नल आहे. 4 धावा. गाव देवी माझ्या स्वप्नात आली जवळ येऊन काय म्हणाली. गाव देवी माझ्या स्वप्नात आली जवळ येऊन काय म्हणाली. ए संकटात घालायचं नाही. टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर खरबूज समाचार घेतला. अगदी समोरच्या दिशेने चौकार ठोकू लागलाय. स्कोर कार्डवर धावा आहेत 11. हिट फॉर टॅटचं उत्तर द्यावं लागेल. 18ची सरासरी प्रतिषटक आहे. 3 बॉलमध्ये धावा आहेत 11. म्हणजे सरासरीच्या दिशेने सध्या वाटचाल आहे. पुन्हा एकदा इथे फटका फसला गेलाय आणि भूपेश तांडेलने केलंय चुकी. चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. चौकार. असू दे अवघड घाट वा अडवळणाची वाट. असू दे अवघड घाट वा अडवळणाची वाट. पायन भरल्यान काट तरी थँक्यू. पलटवार करण्याचा प्रयत्न करतोय सध्या ग्लाबिन. भूपेश तांडेलच्या हातातून हा झेल निसटला गेलाय. इथून डॉट बॉल येतोय. पंच दर्शवतात अगदी लिगल डिलिव्हरी. डॉट बॉल. 4 बॉलची समाप्ती. 5 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 15. 18ची सरासरी आहे. इथून जरी 2 धावा या ओव्हर्स चेंडूवर येतील तरी सरासरीच्या दिशेने वाटचाल होईल. शेवटचा चेंडू असेल. स्कोर कार्ड धावा आहेत 15. यावेळेस अगदी जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. गाव कोणाच्या क्षेत्रावरनं आलाय है दणदणीत षटकार. षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाची अगदी समाप्त के. स्कोर कार्ड धावा 21 बिनबाद. अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जो
दे तो षटकार जाऊ दे फोर दादू से एक शॉट वन्स मोर उडू दे तो षटकार जाऊ दे फोर दादू से एक शॉट वन्स मोर. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. स्कोर कार्डवर धावा आहेत 21. चर्चा केली जाते क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना बदलली जाईल कारण पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलंय. एक झेल निसटला होता त्यानंतर चांगली फलंदाजी पाहायला मिळालंय. एका बाजूने आपण पाहतोय ग्लॅबिन जबरदस्त बॅटिंग केली कारण त्याच्यावर हल्ले चढवले होते जेव्हा चेतन बॅटिंग करत होता. भूपेश गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. एक सेल त्यांच्या हातातून निसटलाय. बॅटिंग करताना चांगली बॅटिंग करता आली नाहीये. आता चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल कारण 50 बॉल आहे. 50 धाव्यांची आवश्यकता. 18 बॉलचा खेळ शेष आहे. 18 बॉल 50 ची आवश्यकता असेल. 71चा पाठलाग केला होता. टिट फॉर टॅटचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिल्या षटकामध्ये इरादे स्पष्ट केले गेल्यात. आम्ही या धावा चेस करू हे दर्शवतात ग्लॅबिन आणि एका बाजूने आपण पाहतात संतोष. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे कारण 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं समाप्त करायची आहेत. भूपेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. 18 चेंडू आणि 50 जुनी लक्ष समोर असेल. पहिला बॉल. आठवा बॅटिंग करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत दीपक मध्ये सिंगल परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 रन्स विदाउट लॉस. 22 धावा स्कोर कार्डवर पिन बाद. एका बाजूने संतोषलाही चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 71 धावांचा पाठलाग केला जातोय. गोलंदाज पुढील बॉल. समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न. लॉंगाचा क्षेत्ररक्षक जे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सागर आपण पाहत आहेत. एकच धाव मिळेल या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जमला 23 रन 23. इथून जबाबदार असेल ग्लॅबिनच्या खांद्यावर. एक मोठी इनिंग साकारावी लागेल कारण 71चा पाठलाग आहे. पुन्हा एक डाऊन साईड घ्यायचा प्रयत्न. टिपॉन क्षेत्ररक्षक पुढे येईल. एक धाव कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जमला 24-24 या अंकावर. सुरुवात चांगली राहिली. गोलंदाज आपण पाहतात 3 चेंडूवर 3 धावा खर्च केल्यात. रन 24 धावा या स्कोर कार्डवर आहेत. 71चा पाठलाग केला जातोय. इथून थोडस थांबवलं गेलंय कारण पहिल्या ओव्हर्समध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली होती. 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. तुम्ही या ओव्हरमध्ये 1-2 हवाई सफर करावे लागतील. प्रयत्न करावा लागेल. समोर संतोष आपण पाहतात. संतोष कडवच्या बॅट मध्ये येतोय. एक खणखणीत दर्जेदार षटकार 6. बक्षीस तुला मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. थँक्यू. ग्लॅबिनच्या बॅट मध्ये मात्र हा षटकार पाहायला मिळालाय. माफ करा. ग्लॅबिन काही जबरदस्त बॅटिंग करतोय. स्कोर कार्डवर धावा आहेत 30 रन्स. 30 धावा स्कोर बोर्डवर आहेत. अजूनही 41 ची आवश्यकता असेल. येणारे 14 बॉल 41 ची जुनी आवश्यकता असेल. एक आणखीन हवाई सफर येतोय तर सरासरीच्या दिशेने वाटचाल असेल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोचलंय. स्कोर कार्डवर आपण पाहतायत 31 या अंकावर. 31 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा बॉल असेल. संतोषला चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजून ग्लॅबिन चांगली बॅटिंग करतोय. 31 13 चेंडू आहेत. 40 ची जुनी आवश्यकता असेल. शेवटचा चेंडू. बॅटची एज यस टेकन. फलंदाज बाद होईल. हे आई बोले उगवता सूर्य आला की सांग
देल माझा कोंबडा बांग. लागेल बघतांची डोंगरन रांग गो, लागेल बघतांची डोंगरन रांग. हे पोरी जाऊन त्या पोलीला सांग, साडी नवी तू जरीची हात. तो नवचैताचा सण आईलाय गो, नवचैताचा सण आईलाय. काय काय मानपणे राहिलाय गो, ना बंदाचे अंगाने आईलाय गो. दोन कशा माझ्यात राहिलाय गो. विक्रांत नवीन फलंदाज येतोय. चला थोडंसं स्पीडअप करा, आपण फार उशीर होतोय कारण मॅच क्रमांक 2 आपण पाहतायत. नेक्स्ट मॅच सुपर स्ट्रायकर बी पक्ष रॉयल क्रिकेटर्स बी. 12 चेंडू आणि 40 जुनी समीकरण समोर असेल. दीनानाथ गोलंदाजी मार्कवर विक्रांत नवीन फलंदाज आपण पाहतायत. जुनी मैदानच्या आतमध्ये ग्लॅविन आहे कारण 12 चेंडू 40चं लक्ष समोर. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 2 चौकार 3 षटकार ग्लॅविनच्या बॅटमधून. टॉस बॉल ड्राईव्ह केला जातोय, तिथे क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू झालाय फरार. सीमारेषा बाहेर येतोय चौकार. अवधेचा संकट जाई, भक्ता हाकेला धावून येई. आई माऊलीचा आशीर्वाद आमच्या शिरव कायम राही. अवधेचा संकट जाई, भक्ता थँक्यू. आता 11 बॉल आहेत. 36ची अजूनही आवश्यकता असेल. स्कोर कार्डवर धावा आहेत 35. 35 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 3 लागदी सुरुवात झालाय. ग्लॅविन एखाद्या किल्ला लढवतोय, तो मॅच फिनिश करून देईल का. पुन्हा एकदा पावलांचा वापर केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये करतोय गोलंदाज दीनानाथ आपण पाहतायत. आता 10 बॉल आहेत. 36ची अजूनही आवश्यकता असेल. 360च्या स्ट्राईक रेटने इथून बॅटिंग करावे लागेल. हो चांगला चेंडू होता. इथून हवाई सफर करण्याची संधी होती. डॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर चौकाला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. आता 9 चेंडू आहेत आणि 36ची आवश्यकता असेल. इथून आणखीन 2 हवाई सफर येत आहेत. या मॅच मध्ये इन होण्याची संधी असेल. 9 बॉल 36ची अजूनही आवश्यकता असेल. काहीतरी कानमंत्र जरूर दिला होता. एका बाजूने विक्रांत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु सर्वस्व जबाबदारी ग्लॅविनवर असेल. ग्लॅविनचे विकेट्स खूप महत्वाचे असेल. 9 चेंडू 36. पुन्हा एकदा पाऊलांचा वापर केला गेलाय. चेंडूला पाठवलंय इनटू द स्टँड. 6 धावांसाठी. डोळे बंद करून विश्वास ठेवावा, अशी ती एकमेव जगात. अशी ती एकमेव जगात. अशी ती एक. थँक्यू. स्कोर कार्डवर धावा आहेत 41. 30ची आवश्यकता. येणारे 8 बॉल. 8 30चं इक्वेशन आहे. 8 बॉल 30ची आवश्यकता. हो मिस टाइम शो का आहे. हो दूरवर राहिल्यात. हा सेल जर परिपूर्ण केला असता तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आली असती रायझिंग स्टार संघाला. 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले 40. 7 बॉल 28ची आवश्यकता. 43 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा बॉल. अंतिम चेंडू असेल. इथून एखादा षटकार चौकार की विकेट्स. ग्लॅविन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत आशा अपेक्षा पल्लवित असतील त्या रॉयल क्रिकेटर ए संघाच्या. शेवटचा बॉल. 7 बॉल 28ची आवश्यकता. 43 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत. बॅटची जरूर लागलं. 1 धाव कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता अगदी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तर 6 बॉल आणि 26ची आवश्यकता. एसडीचे घुमणारा आता क्रिकेटचा हा नाद. मैत्रीच्या या खेळात देतो विजयाची साथ. 4 तारखेला होणार सुरू खेळाचा हा सण. फ्रेंडशिप लीग साठी सज्ज झालंय मन.
क्वालिटी बोईची ताकद भारी खेळ त्यांचा खास रायटिंग स्टार चमकेल तारा तिच्या ध्यास रॉयल क्रिकेटचा रुबाब ठरवेल त्याचा खेळ सायक्लोनचे वादळ येईल सुटेल वेळेचा मेळ वॉरियर्स लढतील मैदानी शूरवीरांच्या परी सुपर स्ट्रायकरची फटकेबाजी धावेल सीमारेषे बाहेर खरी चॅलेंजरचे आव्हान मोठे जिद्द मनी दाटली डोमिनंट लाईनची गर्जना ऐकून प्रतिस्पर्ध्यांची वाट वाटली स्कायफुलची परंपरा थँक्यू वेलकम बॅक सर्वांचं स्वागत असेल. फ्रेंडशिप लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतायत. एक दिवसीय स्पर्धा. येणारे 6 बॉल 6 मध्ये 26चं इक्वेशन आहे. चला बॉलर नेम प्लीज. भार्गव. शेवटचा अंतिम षटक असेल. 6 बॉल मध्ये 26 धावा इथून रोखल्या जातील का? आता विक्रांवर जबाबदारी आहे. स्वतः चांगले बॅटिंग करावे लागेल अन्यथा क्लाबिनला बॅटिंगला आणावं लागेल. डॉट बॉल आले. डॉट बॉल फिरकीचा मारा करतात. काय जबरदस्त गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर फिरकी घेतलंय. डॉट बॉल येतोय. आता 5 बॉल 26ची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूवर इथून प्रहार करायचा आहे. फुल टॉस बॉल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळालंय. 4 बॉल आता 25ची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग आहे. जरी 4 षटकार लगावत आहेत तरी स्कोर लेवल असेल. 4 बॉल 25ची आवश्यकता. गोलंदाज पुढील बॉल. फुल टॉस बॉल अगदी समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न. चेतन तिथे होते. 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याने फरक पडणार नाहीये. स्कोर कार्डवर धावा 48. 15 चेंडू आणि 44चं योगदान ग्लाबिनचं राहिलंय. इथून हाफ सेंचुरी पूर्ण करेल का ग्लाबिन? हो हो काय जबरदस्त गोलंदाजी करते. अप्रतिम. इथून पहिली हाफ सेंचुरी कंप्लीट करेल का ग्लाबिन? कारण पराभवाच्या दिशेने सध्या जातोय. 2 बॉल आहेत ना. शेवटचे 2 बॉल. 16 चेंडू आणि 44चं योगदान ग्लॅबिनचं राहिलंय. इथून पहिली हाफ सेंचुरी पूर्ण केली गेलाय. ग्लॅबिन क्या बात आहे. पण तू मॅच फिनिश करू शकले नाहीयेत परंतु पहिली हाफ सेंचुरी पाहायला मिळालंय. फ्रेंडशिप लीग 2026 मैदानावर घुमणार आता क्रिकेटचा हा नाद. 17 चेंडू आणि 50चं झंझावत. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. भार्गवने काय जबरदस्त बॅटिंग केली. गोलंदाजी केलंय. हो हो चेंडू पडल्यानंतर जास्त टर्न प्राप्त झालाय. वाईट बॉल पण ते दर्शवत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू. स्कोर कार्डवर धावा आहेत 54 धावा. 55 धावा माफ करा. 55. शेवटच्या बॉलवरही केलाय प्रहार. येतोय हा षटकार. स्कोर कार्डवर धावात 61 धावा म्हणजे 10 धावा दूर राहिले. वेल प्लेड. पण तो हार्ड लक असेल रायझिंग स्टार. अभिनंदन. चला लगेच नेक्स्ट मॅच आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या.
सहर्ष स्वागत. चला चेतनजी आपण या. 13 चेंडू आणि 42 योगदान, मॅन ऑफ द मॅच हकदार ठरले आहेत आणि दोन्ही संघाचे एक 12th मॅन तर बंधनकारक असेल, सुपर स्ट्रायकर आणि रॉयल क्रिकेटर बी. चला दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या, विनंती असेल. चला दोन्ही संघाचे एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बंधनकारक असेल, लक्षात ठेवा. चला दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू. चला या. थांबा, मॅच स्टार्ट करू नका. दोन्ही खेळाडूंचा एक एक प्रतिनिधी या दोन्ही टीमच्या. आकाश आणि शुभम. आकाश आणि शुभम आपण पाहत आहेत. गोलंदाजी मार्कवर बिपिन. चला मॅच स्टार्ट करायची आहे. आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चेतन, आपण मॅन ऑफ द मॅच साठी जा. पहिल्या बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक अगदी दूरवर वन बाउन्सने क्षेत्ररक्षण होतंय. स्कोर कार्डवर धावा आहेत. एक धाव स्कोर कार्डवर सेकंड शेकर होतंय. पुढील बॉल. हो हो, चांगला चेंडू त्याला जातोय. डॉट बॉल येतोय. यावेळेस शुभमच्या बॅट मधनं मात्र हा षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी 7 या अंकावर. सुरुवात चांगली झाली. आधीचा डॉट बॉल, त्यानंतर हा षटकार पाहायला मिळालाय. स्कोर कार्ड धावा 7-3 बॉलच्या अगदी समाप्त एकेर. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहत आहेत रॉयल क्रिकेटर बी संघ. या संघाला मात्र पराभवाची चव चाकावी लागली, परंतु रॉयल क्रिकेटर बी संघ प्रथम बॅटिंग करतोय. गोलंदाज पुढील बॉल बिपिन. समोर शुभम. पुन्हा एकदा ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. मस्त दस्तक देऊन चेंडू झालाय सीमारेषा पार. फरार चौकार. निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना, झिरमिर झिरमिर थँक्यू थँक्यू. सुंदर डीजे वादन आमचे डीजे वादक राज करतायत. स्कोर कार्डावर धावा आहेत 11. चांगला चेंडू हाताळला गेला. यावेळेस फुटबॉलची आठवण करून देतात गोलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर धावा आहेत 12. वेल रन्स विदाउट लॉस आपण पाहत आहेत. शेवटचा चेंडू असेल, अंतिम चेंडू. गोलंदाज शेवटचा बॉल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला गेलाय.
हो हो हो, झेल टिपण्याची संधी होती आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. रोनक तिथे होते, आता डोक्यावर हात मारण्याची वेळ आलाय. स्कोर कार्ड धावा आहेत 1 षटकाच्या समाप्तीखेर 14. दुपारच्या सत्रामध्ये आमचे डान्सर जरूर पाहायला मिळतील. एक षटकाची समाप्ती, स्कोर कार्ड धावा आहेत 14. स्कोर कार्डवर धावा आहेत 14. एक षटकाच्या अगदी समाप्तीखेर गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज. शार्दूल गोलंदाजी मार्कवर. शार्दूल ठाकूर सारखी गोलंदाजी इथे पाहायला मिळेल का? शार्दूलच्या माध्यमातून स्कोर कार्ड धावा आहेत 14 बिनबाद. सुरुवात तर चांगली झालंय आणि एकही विकेट्स गमावला नाहीये. शुभम आपण पाहतात एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आकाश. चला थोडस स्पीडअप करा. गोलंदाज पुढील बॉल. हो हो, फुल टॉस बॉल. पंच दर्शवतायत नो बॉलचा इशारा. चेंडू इथे सायरन वाजवलं गेले राज यांच्या माध्यमातून. स्कोर कार्डवर धावा आहेत 15. आता हा फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल, इथून हवाई सफर करण्याची संधी असेल शुभमला. ऑन साईड घेण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, एकदा मिळेल. स्कोर कार्डवर धावा आहेत 16. 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहेत. पुढील बॉल. यावेळेस सुंदर चेंडू हाताळतोय डॉट बॉल. लाईनच्या लेंथने गोलंदाजी करावी लागेल शुभमला. आपण पाहतायत एका बाजूने शुभम आकाश ही जोडी, दुसऱ्या बाजूने शार्दूल. पहिला बॉल अगदी भीमरच्या स्वरूपात हाताळला गेला, त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. स्कोर कार्ड धावा 16. 16 धावा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बिपिन पुढे सरसावत आहेत, क्षेत्ररक्षण होतंय, तद्वर सिंगल इथून परिपूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 17 या अंकावर. 17 धावा बिनबाद. एकही विकेट्स गमावला नाहीये. अशोकजी राणे आमचे इथे उपस्थित झाल्यात. या पिचचे क्युरेटर आपण पाहतायत, त्यांच्या माध्यमातून या मैदानाची देखभाल केली जात आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. हे षटक खूप चांगल्या रीतीने हाताळलं गेले, कौतुक करावं लागेल शार्दूलचं. पहिला भीमर आला, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. स्कोर कार्ड धावा आहेत 18. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बिपिन पुढे सरसावेल. एकच धाव परिपूर्ण केली जाईल. प्रथमेश जाधव कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहेत. अर्थातच पेंटू नावाने जास्तीत जास्त पसंती मिळालंय. 6 सीटरच्या माध्यमातून जास्तीत जास्त कॅमेरामॅनची भूमिका अदा करतात, परंतु आज DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. पुढील बॉल. स्कोर कार्डवर धावा आहेत 19. आज बॉलची समाप्ती, शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा एनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय, परंतु झेल कलेक्ट करता आला नाहीये आणि 2 धावा अगदी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 21-21 बिनबाद. क्वालिटी पॉइंटची ताकद भारी, खेळ त्यांचा खास. रायझिंग स्टारचा चमकेल तारा, विजयाचा ध्यास. रॉयल क्रिकेटरचा रुबाब मोठा. रॉयल त्यांचा खेळ, ब्लू सायक्लोनचे वादळ येईल, सुटेल वेळेचा मेळ. नाईट वॉरियर्स
तन्मय गोलंदाज मार्कवर 12 चेंडूचा काही समाप्त झालाय. स्कोर कार्ड धावत 21. तन्मय 22 नंबर जर्सी क्रमांक आपण पाहत आहेत. अजूनही एकही विकेट गमावला नाहीये. हो फुटवर्क पाहायला मिळाला नाहीये. कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला होता. चांगली विकेट किपिंग पाहायला मिळालंय. अगदी चनाक्ष विकेट किपिंग पाहायला मिळाली. अगदी पंच आहेत तर चांगलं परीक्षण करतायत. सध्या स्कोर कार्ड धावत 21. पहिल्या चेंडूची समाप्ती आली. आकाश आणि शुभम ही जोडी आपण पाहत आहेत. गोलंदाज पुढील बॉल तन्मय. व्हाईटिश लॉंग आपण क्षेत्ररक्षक पुढे येईल तद्वर सिंगल इथून परिपूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 रन 22 या अंकावर. मागच्या ओव्हरपासून एखादा मोठा हवाई सफर पाहायला मिळाला नाहीये. पहिल्या षटकामध्ये चौकार षटकार आला होता. त्यानंतर मागचं षटक चांगल्या रीतीने हाताळलं गेलं. गोलंदाज पुढील बॉल. हो वाईट बॉल. पंच दर्शवत आहेत महेंद्रजी भोईर सर आपण पाहत आहेत पंचाच्या भोगेमध्ये. संस्कार आपण पाहत आहेत. अगदी ड्रोनच्या माध्यमातून क्षणचित्र आपण कैद केली जात आहेत. गोलंदाज पुढील बॉल. हो सुंदर अप्रतिम चेंडू. इथून मोठा हवाई सफर आला नाहीये. पहिल्या षटकामध्ये चौकार षटकार आला. त्यानंतर मागच्या ओव्हरमध्ये सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं होतं. या ओव्हर्समध्ये थांबवलं गेलंय. स्कोर कार्ड धावा 23 रन 23 धावा स्कोर कार्डवर बिनबाद. इथून एका खेळाडूला रिस्क घ्यावी लागेल कारण अजून चांगली बॅटिंग लाईन आहे. सुपर स्ट्रायकर बी संघाकडे. रॉयल क्रिकेटर बी संघाकडे माफ करा. हो नाही इथून फलंदाजाला परतावा लागेल. स्टंप आउट केला गेलाय. पहिला धक्का 23 या धावसंख्येवर गॉन. लई दिसाचा हाट माझा पुरवा व तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हाट माझा पुरवा व तुमच्या सोनीला कोकण दाखवा. थँक्यू वेलकम बॅक. थँक्यू तिथे ऑलिव्हर आलाय आपण पाहतायत. नवीन फलंदाज. स्कोर कार्डवर धावा आहेत. गोलंदाज सध्या चांगली गोलंदाजी राहिलंय. तिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत. गॅप मध्ये करण्याचा प्रयत्न केला. बिपिन पुढे सरसावले गेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 25 या अंकावर. शेवटचा अंतिम चेंडू. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहेत. शेवटचा बॉल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. 3 षटकाची अगदी परिपूर्ण समाप्ती झाली. स्कोर कार्डवर धावा आहेत 26. एक गडी बाद. शेवटचं अंतिम षटक. निनाद गोलंदाजी मार्कवर येत आहेत. 26 धावा. व्हाईट बॉलने सुरुवात झालंय परंतु या ओव्हर्समध्ये प्रहार करावे लागतील कारण शेवटचं षटक आहे.
आणि 26 धावा सध्या 27 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 6 चेंडू स्कोर कार्ड धावा 27. यावेळेस समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, बिपिन जेल खाली, वन हँडेड कॅच पकडण्याचा प्रयत्न आणि चेंडू झालाय षटकारांसाठी 6 धावा. लाईन मार अगदी इझी झेल टिपण्याचा प्रयत्न, वन हँडेडने कॅच घेण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू अगदी आउट ऑफ पार्क झालाय. 6 धावांशी स्कोर जाऊन बोलले 33 अंकावर. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी होत आहे. आता 34 धावा धावफलकार आहेत. शेवटच्या अजून उर्वरित 5 बॉलचा खेळ शेष आहे. गोलंदाज पुढील बॉल. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा वन बाउन्स, सीमाच्या बाहेर येतो हा चौकार. 4 धावा. थँक्यू. स्कोर कार्ड अगदी सपाटाने वेगाने 38-38. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी होते. हे प्रेशर आहे, दबाव पाहायला मिळतोय. निनाद इथून थोडंसं स्टेबल होण्याचा संधी दिलंय रॉयल क्रिकेटर 20 संघाला, कारण पहिल्या आधीच्या 2 ओव्हरमध्ये कमी धावा खर्च झाल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावा आल्यात आणि स्कोर कार्ड धाव्यात 39-39. हो, मोठा बटका खेळण्याची संधी होती. डॉट बॉल आलाय. 39 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 मध्ये 1-2 हवाई सफर इथून येतील का? इथून चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला. एस्टनच्या वरून चेंडू निघून गेलाय. लीगल डिलिव्हरी. आता शेवटचे 2 बॉल. 39-39. ऑन साइड करण्याचा प्रयत्न एकदा कंप्लीट केली जाते. शेवटचा अंतिम चेंडू असेल. स्कोर काढा धावा 40 धावा. हा फायटिंग स्कोर जरूर पाहायला मिळालाय सध्या, कारण 10ची सरासरी सध्या मेंटेन केली गेलंय. प्रति ओव्हर्स. आता शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. आडवा बॅटने करण्याचा प्रयत्न. इथून 4 षटकाची योग्यरित्या समाप्तीला. स्कोर काढा धावा 41 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. लेग 20-26 सुंदर आयोजन. आपण स्वागत सन्मानाकडे जातोय. आमचे कॅमेरामॅन मात्र सज्ज आहेत. प्रथमेश जाधव. डिबेंचच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जात आहे. फ्रेंडशिप लीग 20-26 हे सुंदर आयोजन नियोजन आपण पाहत आहेत. 1 दिवसीय स्पर्धा. प्रत्येक वर्षी जानेवारीच्या पहिल्या वीक मध्ये स्पर्धा जरूर आयोजित केली जाते. चॅम्पियन संघासाठी आपण पाहत आहेत. हॅलो हॅलो हॅलो. ब्रिजेश सरांचा स्वागत सन्मान मी विनंती करेन. गणेश सरांना विनंती करेन आपण ब्रिजेश सरांचा यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. मायाची शॉल पुष्पगुच्छ आणि श्रीफल देऊन
ब्रिजेश सरांचा माझा स्वागत सन्मान आपण पाहू शकतायत. अगदी मायाची शॉल, पुष्पगुच्छ आणि श्रीफल सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण. त्यानंतर नलिन सरांचं स्वागत केलं जाईल. नलिन सरांचाही स्वागत सन्मान केला जातोय. मायाची शॉल आपण पाहताय. तदनंतर पुष्पगुच्छ, P16 चे प्लॅन हेड म्हणून नलिन सरांची ओळख आपण पाहत आहेत. त्याचे स्वागत सन्मान अगदी ड्रोनच्या माध्यमातूनही आपण हे सन्मान आपण पाहतोय कव्हरेज केले जात आहेत. संस्कार आमचे ड्रोन ऑपरेटर आणि प्रथमेश जाधव कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. सचिन सरांचंही स्वागत केलं जाईल. मी विनंती करेन सचिन सर आपण पुढे या. सचिन सर आपण पुढे या. सचिन सरांचं स्वागत केलं जात आहे. सचिन सरांचं स्वागत आपण पाहू शकता. आमच्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केल्या जातात त्या आठवणी, सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण. त्यानंतर गणेश सरांचंही स्वागत केलं जाईल. मी ब्रिजेश सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण गणेश सरांच्या येतोचे स्वागत सन्मान करणार आहोत. मायाची शॉल आपण पाहताय. त्यानंतर पुष्पगुच्छ, श्रीफल आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आपण पाहू शकतात. अगदी कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केलं जात आहे. अरविंद सरांचंही स्वागत केले जाईल. मी विनंती करेन अरविंद सर आपण पुढे या. प्रत्येकाचा मान सन्मान आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. अरविंद सरांचंही स्वागत केलं जात आहे. चला क्षेत्ररक्षण तुम्ही सजवून घ्या, मॅच चालू राहील. सुदर्शन सर आपण या. सुदर्शन सरांचंही स्वागत सन्मान इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि दोन्ही फलंदाज जातील. मॅच स्टार्ट राहील. सुदर्शनचं स्वागत केलं जात आहे. प्रशांत सरांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहेत. सपोर्ट सिस्टम आपण पाहत आहेत. त्यांचं स्वागत. सन्मान चिन्ह, श्रीफळ, पुष्पगुच्छ आपण देऊन त्यांचं स्वागत सन्मान केला जातोय. त्यानंतर मंगेश सरांचंही स्वागत केलं जाईल. मंगेश सर आपण या. मंगेश सरांचं स्वागत केलं जात आहे. चला मंगेश सरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण पाहतोय. चला भरत सर आपण या. गरज सर आपण, संतोषची गरज सर यांच्या यथोचित स्वागत. प्रशांतजींना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण गरज सरांचं स्वागत सन्मान करणार आहोत. सर्वांचं स्वागत सन्मान झालाय. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. पहिला बॉल काय जबरदस्त पाहायला मिळालाय. थोडासा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय. एका बाजूने आपण पाहतात बिपिन आणि तन्मय ही जोडी. 41 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. 10.25च्या सरासरीने 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा अगदी खोलवर डपाचा चेंडू होता. इथे क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात.
2 बॉलची समाप्ती, स्कोर कार्डवर 2 धावा आहेत. आज मात्र दमछाक करावी लागेल मैदानच्या आतमध्ये. शुभम हा गोलंदाज आपण पाहतात. चॅम्पियन कुठला संघ ठरेल? 3333. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या दोन्ही टीम. एका बाजूने ब्लू सायक्लॉन आणि क्वालिटी बॉईज. व्हाईट बॉल पण दर्शवत आहेत. चला ब्लू सायक्लॉन आणि क्वालिटी बॉईज दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. 3 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक पहिले सध्या आपण पाहत आहेत. यावेळेस मोठा फटका पाहायला मिळालाय. डीप मिड विकेटच्या अगदी डोक्यावर येतोय दर्जेदार षटकार 6. ए दादा बाया गवल्या घरी आल्या बघ. अन पाचू पायरीवरी न बाय माझ्या गवल्या घरी आल्या न बाय माझ्या गवल्या घरी आल्या. पाचू पायरीवरी न बाय माझ्या गवल्या. थँक्यू. बिपिनच्या बॅट मधनं मात्र षटकार. स्कोर कार्डवर धावा आहेत 9. पुढील बॉल. नंतर क्षेत्ररक्षक आहे मिड ऑन रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. निर्धावच्या स्वरूपात आपण पाहतायत. संकेत आपण पाहतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकलात मिड ऑन क्षेत्रामध्ये. स्कोर कार्डवर धावा आहेत 9. 4 बॉलची समाप्ती झाली. हो 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 सुंदर डिलिव्हरी पाहायला मला. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. शुभम आपण पाहतात गोलंदाजी मार्कवर. शेवटचा बॉल असेल. 10.25 च्या सरासरीने 41 धावांपर्यंत मजल मारायची आहे आणि सध्या 9 धावा स्कोर कार्डवर आहेत. एक धाव कंप्लीट केली आता क्षेत्राची. ते पाठलाग करतायत. चेंडू स्टॉप केला जाईल का नाही आणि चेंडू झालाय सीमारेषा पार. चौकार. षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या अगदी समाप्ती केली. स्कोर कार्ड धावा आहेत 13 बिनबाद. चला टॉस झालाय. क्वालिटी बॉयजने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नेक्स्ट मॅच ब्लू सायक्लॉन विपक्ष क्वालिटी बॉयज. टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. संकेत डिगे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यात. 41चा पाठलाग केला. तो इथून विकेट्स ब्रेक टू द्यावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. सुरुवात तर चांगली झालंय. गोलंदाज पुढील बॉल. संकेत डिगे आपण पाहतात गोलंदाजी मार्कवर. 13 धावा स्कोर कार्डवर आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं 13 धावांचं जरूर राहिलंय. इथून ब्रेक थ्रू द्यावा लागेल या ओव्हर्समध्ये. चला स्पीडअप करायचं आहे. गोलंदाज पुढील बॉल. धीम्या गतीने चेंडू यावेळेस साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. ऋषिकेश तिथे होते आपण पाहतायत आणि दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन 15 या अंकावर. 15 धावा स्कोर कार्डवर. 41चा पाठलाग केला जातोय. फ्रेंडशिप लीग 20-26 सुंदर आयोजन आपण पाहतायत. पुन्हा एकदा शफल झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. स्वप्नील थोडस 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि स्कोर कार्डवर धावा आहेत 17-17. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आपण पाहतायत. नारंगीचं असं सुसज्ज असं मैदान. सातत्यानं बिझी असलेलं हे मैदान आपण पाहतायत. स्कोर कार्डवर धावा 17 बिनबाद. संस्कार मात्र चांगली क्षणचित्र टिपतोय ड्रोनच्या माध्यमातून. बॅकफुटवर जाऊन इथून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावता. शुभम पुनश्च एकदा. एकच धाव परिपूर्ण केली जाईल. विकेट्स ब्रेक थ्रू द्यावा लागेल. धावसंख्या 18. एकही गडी बाद नाहीये. 3 बॉलची समाप्ती. संकेत आपण पाहतायत. नेक्स्ट मॅच ब्लू सायक्लॉन आणि क्वालिटी बॉईज. हो थोड्याशा धीम्या गतीने चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आलाय.
धाबा संख्या स्थिरावले गेलंय. 18 धाबा धावफलकार आहेत. 4 बॉलची समाप्ती झालंय. पुढील बॉल 18 धाबा धावफलकावर. टॉस बॉल होता दिशाहीन. पंच दर्शवत आहेत वाईट बॉलचा इशारा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 अंकावर. 19 धाबा स्कोर कार्डवर आहे. षटक क्रमांक 2 सध्या आपण पाहत अजून येणारे 2 चेंडू आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल उडवण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केले गेले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न हो इथून डायरेक्ट नेम लागला गेला आणि फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. 20 या धावसंख्येवर पहिला धक्का लागतोय. गॉन. वीर शिवा चमके तेज तिलक तलवार शिवाजी और शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी तेज तिलक तलवार शिवाजी और शंभू. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 20 धाबा स्कोर कार्डवर. धवल आलाय. धवलला चांगली कामगिरी करावी लागेल. सध्या 20 धावा म्हणजे अजूनही 21 ची आवश्यकता असेल. येणारे 13 चेंडू आहेत. लेफ्ट हँड फलंदाज. नेक्स्ट मॅच ब्लू सायक्लॉन विपक्ष क्वालिटी बॉईज संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 2 म्हणजे 13 चेंडू 21 ची अजूनही आवश्यकता असेल. 13 गेंदे 21 रनों की जरूरत. शेवटचा बॉल. ट्वेंटी रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा बॉल. लेफ्ट हँड फलंदाज धवल. वाईट बॉल. पंच दर्शवतात. एका बाजूने गौतमजी मात्रे आपण पाहिलं. दुसऱ्या बाजूने महेंद्रजी भोईर. हे 2 पंच. स्कोर कार्डवर धावा आहेत 21-21. आता 13 चेंडू आणि 20चं इक्वेशन आहे. इथून डॉट बॉल येईल का की चौकार षटकार. वेस्ट टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. ओहो झेल टिपण्याचा प्रयत्न केला नाहीये. कारण रेग्युलर खेळणारे खेळाडू नाही आहेत. झेल टिपण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. स्कोर कार्ड धाबा 2 षटकाचे समाप्त केले. 23. धाबा स्कोर कार्डवर. ओलिव्हर आलाय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आहेत आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 18. 12-18चं इक्वेशन असेल. ओलिव्हर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. 12-18चं इक्वेशन. गोलंदाज पुढील बॉल. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट केली जात आहे. शार्दूल पुढे येत आहेत. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या अंकावर. आता 11 चेंडू आहेत. 17ची अजूनही आवश्यकता असेल. 11-17चा इक्वेशन. धवल लेफ्ट हँड फलंदाज. 11 बॉल 17ची आवश्यकता. फ्रेंडशिप लीग 20-26चा क्रिकेटचा संग्राम आपण पाहत आहेत. एक दिवसीय स्पर्धा. चॅम्पियन संघाला 3333 आणि आकर्षक ट्रॉफीज असेल. मॅन ऑफ द सिरीज साठी यंदाच्या वर्षामध्ये सायकल आपल्याला झालं पाहायला मिळालाय. पुल करण्याचा प्रयत्न. इथून सेल निसेटला गेलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता अगदी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात.
चौथ्या धावेचा हा प्रयत्न आहे आणि 4 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. चौकारांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 28-28. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. झेल सुटला त्यानंतर खराब फेकी पाहायला मिळाली. स्कोर कार्ड धाव्यात 28. 13ची अजूनही आवश्यकता आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा इनपुटच्या वरून करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. फुटवर्कचा वापर केलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. डगआउट मधनं आवाज येतो तिसरी पण घ्यायला पाहिजेत, परंतु समोर जो असतो त्याला दमछाक होतंय. बोलणं सोपं असतंय कारण रेग्युलर आपण माहिती नाही खेळाडू फार कमी असतील. 30 धाबा स्कोर काढायला 11ची अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी येते त्यावर 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. स्कोर काढा धाब्यात 32. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. 8 चेंडू आणि 9ची आवश्यकता. गोलंदाज पुढील बॉल आडवा बॅटिंग करण्याचा प्रयत्न. डिप विकेटचा शतक पुढे येतोय. संकेत चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु 2 धाबा रोखू शकणार नाहीयेत. दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 34. 34 या अंकावर 7 धाब्यांची जुनी आवश्यकता आहे आणि बॉल शिल्लक आहे 7. 7 मध्ये 7ची आवश्यकता. या ओव्हर्स नंतर मॅच बॉल पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. सध्या 7 बॉल 7ची आवश्यकता. शेवटचा चेंडू असेल. हो 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 इथून काय घडलं जाईल तर षटकाची झाली समाप्ती. 6 बॉल 7ची आवश्यकता. घुमणार आता क्रिकेटचा हा नाद मैत्रीच्या या खेळात देतो विजयाची साथ. 4 तारखेला होणार सुरू खेळाचा हा सण फ्रेंडशिप लीग 2026 साठी सज्ज झाले मन. क्वालिटी पॉइंटची ताकद भारी खेळ त्यांचा खास. रायझिंग स्टारचा चमकेल तारा विजयाचा ध्यास. रॉयल क्रिकेटरचा रुबाब मोठा. रॉयल त्यांचा खेळ ब्लू सायक्लोनचे वादळ येईल सुटेल वेळेचा थँक्यू. मेळ. वेलकम बॅक. फ्रेंडशिप लीगचं टायटल सॉन्ग आपण पाहतायत. 6 बॉल 7ची आवश्यकता. वितेज या 7 धावा रोखल्या जातील का? 6 मध्ये 7ची आवश्यकता. 6 मध्ये 7ची आवश्यकता. इथून सगळी गोलंदाजी पाहायला मिळेल का वितेजच्या माध्यमातून? तन्मय आपण पाहताय समोरच्या दिशेने. दुसऱ्या बाजूने धवल चांगली बॅटिंग केलंय. 9 चेंडू मध्ये 17चं योगदान धवलचं राहिलंय. हो 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 पहिला बॉल नो बॉलचा इशारा. आता 6 चेंडू आणि 6ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच. हो हो खतरे की घंटी. पुन्हा एकदा लगातार 2 बिमर हाताळले गेले आहेत. आता नेक्स्ट नवीन गोलंदाज इथे पाचारण केलं जाईल. स्कोर कार्डवर धावा आहेत 36. 5ची आवश्यकता आहे आणि 6 बॉल. 6 चेंडू 5ची आवश्यकता.
कनोजी आपण पाहतायत 5 धावा डिफेन्स करतील का? हो, चौथा गोलंदाज नाहीये. टू प्लस 1 3 धावा ऍड केल्या गेल्या आहेत. नो बॉल. चौथा गोलंदाजाची कमतरता आहे. आपण पाहतायत रॉयल क्रिकेटर पी संघाकडे. स्कोर कार्ड धावत 39. आता फक्त 2 ची आवश्यकता आहे. 3 हिट पुन्हा एकदा. इथून मॅच फिनिश केला जाईल का? विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. सुपर स्ट्रायकर वेल प्लेड अँड हार्ड लक असेल रॉयल क्रिकेटर्स पी संघ. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. DJ Webov in the mix. नतमोत्याची नाकामध्ये गे आंबा, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. चला लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या. क्वालिटी बॉईज टॉस जिंकलाय. क्षेत्रक्षण सजून घ्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तन्मय ठरलाय, ज्याने 12 धावांचं योगदान आणि 1 विकेट्स गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. तन्मय आपण मॅन ऑफ द मॅच. Ladies and gentlemen, are you ready? मॅच बनवायचा आहे आपल्याला. Great joy for the bowlers to see the stumps castled in that way. Ladies and gentlemen, are you ready? Great joy for the bowlers to